अमित साटम हे भाजपचे नवे मुंबई अध्यक्ष आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे। साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत महायुतीची सत्ता येईल। साटम यांच्या नेतृत्वात भाजपा नवा रेकॉर्ड बनवेल असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। या विभागातील अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या संदर्भात सर्वानुमते एका नावाची आज घोषणा करावी या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांना या बैठकीला या ठिकाणी बोलवलं। आज मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची निर्णय झालेला आहे। मागील काही महिन्यांपासून जी चर्चा होती मुंबई भाजपचे अध्यक्ष कोण होणार, अखेर ती चर्चा आता संपलेली आहे। नवनियुक्त मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम जे आहेत। सर, सुरुवातीला तुमचं अभिनंदन। नव्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल? मी पक्ष नेतृत्वाचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी ही जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई शहराचा विकास केलेला आहे, तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना देण्यासाठी महायुतीचा महापौर येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराला महायुतीचा महापौर मिळावा, जेणेकरून मोदीजींचं व्हिजन, देवेंद्रजींचं मार्गदर्शन, मुंबईची सुरक्षा आणि मुंबईचा विकास हेच एक मिशन पुढे घेऊन जाण्याकरता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मुंबईकरांच्या दरवाजावरती जाऊन मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही राजकीय व्यक्ती आपलं संपलेलं अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता जे करत आहेत, अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडून मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षा ही कायम ठेवण्याकरता आम्ही सर्व एकत्रितपणे परिश्रम करू। मोठं आव्हान असणार आहे। 2017 मध्ये भाजपची जी मुंबईमध्ये कामगिरी राहिली होती तो आकडा आता पार करायचा आहे। नाही, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये 150 पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे हे निवडून येतील आणि हा निर्णय मुंबईकरांनी ऑलरेडी केलेला आहे। ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास गेल्या 11 वर्षामध्ये झालेला आहे, मग तो मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, सीसीटीव्ही कॅमेराज असतील, नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, गृहनिर्माण प्रकल्प असतील, बीडीटी चाळीचा प्रकल्प असेल, एसआरएचे झालेले निर्णय असतील, मुंबईकर जनता ही महायुतीच्या पाठीशी आपले आशीर्वाद हे देण्यासाठी आतुर झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 150 पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। आपल्यासोबत अमित साटम होते। आजच त्यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड झालेली आहे। येत्या काळात महायुतीचा महापौर बसेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। कॅमेरा पर्सन श्रीकांत सह सुशांत सोन, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडतील। त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक उज्ज्वल कारकीर्द त्यांची असावी अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो। आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते। भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उफळून आलंय मला माहीत नाही की शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतंय। काहीतरी मुंबई भाजपात घडतं एवढंच मी सांगू शकतो।